नमस्कार. तर आज आपण आलेलो आहे इचलकरंजी विधानसभा मतदारसंघामध्ये. तर इथे हे जे व्यक्ती आहेत यांना विचारावं की इचलकरंजी विधानसभेची रणधुमाळी नेमकी कशा पद्धतीने सुरू आहे. इचलकरंजी विधानसभेची आता निवडणूक लागलेल्या आहेत, नेते मंडळी उभा राहिलेले आहेत. नेते मंडळींच्याकडे आपल्या गावाचा विकास काय संदर्भात आणि गावाच्या समस्या संदर्भात मला काहीतरी बोलायचं आहे. नेमकं तुम्हाला कुठल्या समस्याबद्दल बोलायचं आहे? इचलकरंजी मँचेस्टर नगरी, इचलकरंजीचा व्यवसाय इथला पॉवरलूम धंद्याचा. पॉवरलूम धंद्यामध्ये करत असताना स्वतःचे दर, त्या दराला स्थिरता नाही, अस्थिर दर आहे त्याचे. त्यामुळे उद्योगधंदा आता सध्या कोलमडलेला आहे. हे तुमचं जरी बरोबर असलं तरी इथले जे स्थानिक आमदार जे होते, जे प्रकाश अण्णा आव्हाडे, काय यांनी काही याच्यावर मार्ग काढला नाही काय? त्यांनी मार्ग काढला, पण त्यांनी म्हणावं तसं त्या पद्धतीनं गती त्या व्यापाऱ्यांनी त्या समस्या सोडवलेल्या नाही. तात्पुरत्या समस्या सुटल्या जातात, पुन्हा आणि ट्रेडिंगवाले आपले भाव वाढवायचे तसं वाढवतात, शुद्ध व्यापारी आपले भाव वाढवायचे तसं वाढवतात. त्याला अंकुशच कोणाचा बसना झालाय या धंद्याला. म्हणजे तुम्हाला असं वाटतंय की इथं प्रकाश अण्णांनी जास्त या धंद्याकडे लक्ष दिलं नाही? दिलंय. ते वस्त्रोद्योग मंत्रीच होते आपल्या महाराष्ट्रातले. मग नेमकं तुम्हाला या ठिकाणी म्हणायचं काय की इथं कुठल्या नेमक्या समस्या आहेत आणि काय तुम्हाला याबद्दल म्हणायचं? समस्या पाण्याची फार मोठी इचलकरंजीची. नदी आहे उशाला, कोरड आहे घशाला, अशी परिस्थिती इचलकरंजीत आहे. 8-8 दिवसाला 15-15 दिवसाला पाणी यायला लागले. पाण्याचा प्रश्न एवढा मोठा गंभीर. प्रत्येक नेते मंडळी आश्वासनं देतात की 8 दिवसात पाणी आणू, 4 दिवसात पाणी आणू, 15 दिवसात पाणी आणू, 1 दिवसाआड पाणी आणू. पाणी आहे कुठं? नदीला तर पाणी भरपूर आहे. नदी प्रदूषणाचा प्रश्न सर्वात मोठा आहे. त्याकडे कुठल्या पुढाऱ्यांचं मंत्र्याचं लक्ष नाही. इथं पंचगंगा ही 5 नद्यांनी प्रामुख्याने बनलेली नदी, त्या नदीला एवढं स्वच्छ आणि चांगलं पाणी आहे. प्रदूषण थांबवा ना. इचलकरंजीला बाहेरनं पाणी कोट्यावधी रुपये खर्च करून आणायची गरजच नाही आहे इचलकरंजी शहराला. तुमचं हे म्हणणं जरी योग्य असलं तरी आता इथं तुम्ही बघू शकता, इथं तिरंगी निवडणूक सध्या सुरू आहे इचलकरंजी या विधानसभेमध्ये. त्यामध्ये प्रकाश आव्हाडे साहेब यांचे चिरंजीव राहुल आव्हाडे साहेब या ठिकाणी उभारलेले आहेत. दुसरे म्हणजे तुम्हाला इथं मदन कारंडे साहेब आहेत आणि त्यासोबत विठ्ठल चोपडे साहेब पण आहेत. विठ्ठल चोपडे पाणी पुरवठा सभापती असताना एक दिवस आड इथं पाणी देखील लिहिलेलं. तर त्याबद्दल तुम्हाला काय म्हणायचं आहे? आणि बाकीच्या नेत्यांच्या बद्दल सुद्धा काय म्हणायचं? विठ्ठल चोपडेंची भूमिका तिने निवडणुकीला भरलात असताना पाण्याचे प्रश्न घेऊन राहिलेले आहेत. आव्हाड्याने आम्ही भागात काम केलेलं आहे. सार्वजनिक काम असू दे, सामाजिक काम असू दे, त्यांनी कार्याचा डोंगर उभा केला असं त्यांचं म्हणणं आहे. आणि मदन कारंडे साहेबांनी आता सुरुवात केलेली आहे. त्यांनी काय करणार आहे ते त्यांनी धोरण मांडलेलं आहे. हे सगळं बरोबर असताना तुम्ही एक वेळ म्हणताय की गावच्या समस्या सुटल्या नाहीत. मग तुम्हाला नेमकं याला दोष कुणाला द्यायचा आहे? दोष जनतेला द्या वाटायला लागले मला आता. कारण जनता म्हणावं तसं उठाव करणं झाल्या. ज्यावेळी मलावादी आमदार होते, ज्यावेळी मलावादी विरोधक म्हणून काम करत होते इचलकरंजी शहरात कुंभार आणि कदमांच्या, त्यावेळी उठाव असा होत होता की त्यावेळी लगेच शासन दरबारी तिची हाक पोचवत होती आणि त्या ठिकाणी समस्या सुटत होत्या. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की प्रकाश आव्हाडे साहेबांनी गावच्या समस्या सोडवल्या नाहीत? सोडवल्या नाहीत म्हणण्यापेक्षा जनता सोडवणं झालेली असं म्हणायला लागेल. जनतेला मी आवाहन करायला लागलोय की जनता आपलं त्यांच्या दारात कोण बी असू दे, मंत्री असू दे, स्थानिक आमदार असू दे, स्थानिक खासदार असू दे, तिथपर्यंत जायचं आजकाल जनतेच्या धाडसच नाही आहे. तुम्ही असं म्हणताय, पण अनेकदा इथं आंदोलन झाली, अनेक इथं मोर्चे निघाले, तर त्यावेळी तुम्ही कुठे होता? मग मोर्चाच्या वेळी आम्ही आता पाण्याचा प्रश्न होता, पाण्याच्या मोर्चासाठी आम्ही स्टेजवर येऊन बसलेलो होतो. इचलकरंजी या सुता संदर्भात, सुताचे दर इथं मटक्या धंद्यासारखे आज रोज एक बदलतात, त्याच्यावर कोणाचा अजून अंकुश नाही. आज कापड दर 10 रुपये 15 पैसे दर असेल तर उद्या परत कापड काढताना 10 रुपये 30 पैसे कापड अंगावर पडाले, 10-15 पैसे अंगावर कापड पडायला लागले. समस्या इचलकरंजीचा औद्योगिक मँचेस्टर नगरी म्हणून इचलकरंजीला संबोधलं जात होतं. आज इचलकरंजीतला सगळा व्यवसाय कोलमडलेला. मग याच्यावर आता तुम्हाला काय वाटते की कोण योग्य पर्याय असेल? योग्य पर्याय म्हणण्यापेक्षा योग्य ती भूमिका जनतेनं घ्यायला पाहिजे आणि जनतेनं कौलच्या नेत्याला द्यायला पाहिजे. आता तुम्ही इथं नावच कुणाचं घेत नाही, तर यांना विचारावं की तुम्हाला नेमकं कोण वाटते की कोण योग्य पर्याय असेल इचलकरंजीला? कोण योग्य पर्याय असं नाही आहे. ज्यानं कोण पण येऊन जे निवडून त्यानं काम केलं पाहिजे. एक 4 वर्षी फिरकायचं नाही, 5व्या वर्षी यायचं, मी नळ दुरुस्ती करतो, मी पाणी देतो, मी योजना देतो, हे आम्हीच दाखवून मतं काढून घ्यायची आणि नंतर इलेक्शन झालं की तिने त्यांच्या घराने आम्ही आमच्या घरला, असं होतंय. मग तुम्हाला काय वाटतंय की नेमकं कोण इथला उमेदवार इथं तुम्हाला सक्षम आहे असं तुम्हाला वाटतंय? आता सक्षम उमेदवार आहे बघा. आता 5 वर्ष झालं तुमचं भाजपचं काम चालू आहे, RSSचं काम चालू आहे, अण्णांचं काम चालू आहे, गावाच्या लोकांचं काम चालू आहे. मग घराघरात पाणी काही येत नाही वेळेवर. 7व्या 8व्या दिवशी पाणी येते. 8व्या दिवशी पाणी घशाला कोरड आल्यावर पाणी मिळाल्यावर काय उपयोग आहे?
मग तुम्ही एका ठिकाणी म्हणताय आवाडे अण्णा काम पण करतात आणि दुसरीकडे म्हणतात त्यांच्याकडून ते पाण्याचा अजून प्रश्न पण सुटला नाही, तर नेमकं तुम्हाला म्हणायचं काय? मला काय म्हणायचं आहे, हा ही नदी स्वच्छ करा, व्यवस्थित पाणी द्या. कशाला बाहेरच्या योजना आणायला लागतात आपल्याला? तुमच्या हा या गावातल्या नदीकडे लक्ष नाही आणि बाहेरच्या नदीकडे कशाला लक्ष ठेवतायसा? मग नेमकं ही योजना कोण आणेल तुम्हाला असं वाटते? कोण येणार असं नाही, खरं येणाऱ्या प्रत्येक उमेदवारानं, निवडून येणाऱ्या प्रत्येक उमेदवार हे काम केलंच पाहिजे. 4 वर्षी फिरकायचं नाही, 5व्या वर्षी मी देतो म्हणून कार्यकर्ते हुडकत फिरणार. मग कार्यकर्ते सापडल्यानंतर म्हणायचं मी तुला एवढं देतो, मी तुला हे देतो, तुला ते देतो, असं करून कार्यकर्ते गोळा करायची, इलेक्शन लावायची. इलेक्शन झाली की तिने तिकडं आणि आम्ही इकडं. मग तुम्हाला असं वाटतंय काय की राहुल आवाडे यांना सक्षम उमेदवार म्हणून मदन कारंडे यांच्याकडे बघितलं जाईल काय? नाही, आम्ही कोणाचं नाव घ्यायचं नाही. फक्त काय म्हणायचं आहे की जो कोण निवडून येईल त्यानं प्रामाणिकपणे इथं यायचं काम करायला, आणि नाही काम केलं तर त्यानं पुढच्या वर्षी आपलं आपण समजूनच यायचं नाही इकडं की मी काय इकडे काम करत नाही, आपण काय मतं मागायला अधिकारी नाही, आपण इकडे फिरकायचं नाहीच. ते आपलं पण ठरवायचं. हे असं इथं होईल असं वाटतंय का तुम्हाला की आवाडे घराण्यांच्याकडून अनेकदा इथं समस्या सोडवण्याचा प्रयत्न केला गेलेला आहे, पण तुम्ही असं म्हणताय की इथे समस्या सोडवल्याच नाहीत? खासदार कल्लापण्णा आवाडे खासदार होते, प्रकाशअण्णा आवाडे निवडून आले, पहिल्यांदा आमदार झाले, त्यावेळी त्यांनी राज्यमंत्री वस्त्रोद्योग मंत्री म्हणून त्यांना हे मिळालं, पद मिळालं. त्यानंतर आज राहुल आवाडे उभा राहिलेले आहेत. राहुल आवाडेने एक आता स्वतःचं एक अस्तित्व तयार केलेलं आहे. तिने कामाच्या विकासावर आज लोकांच्याकडे मतं मागायला लागलेले आहेत. तिने काम केलेलं आहे ते तिने जनतेपुढे दाखवा लागलेत काम केलेलं. कुठलं काम केलं राहुल आवाडेंनी? आता इचलगंजीतला सध्याचं यशोदा पूल एक आहे तिने केलेला भारताचा ताजा. त्यानंतर हायमॅक्स दिवे लावलेले तिने गावात. ते मुख्यमंत्र्यांच्या निधीतून झाले ना ते? मुख्यमंत्र्यांनी ते पाठपुरावा तिने केलो म्हणून आपण तिने सांगून अशा पद्धतीनं आता सध्या. पण त्या बोर्डावर एक एक ठिकाणी आपले खासदार धैर्यशील मानेंचं नाव होती ना? ते धैर्यशील माने हे शासनाची स्कीम आहे. हायमॅक्स हे शासनाची स्कीम आहे. त्या आमदारांनी त्या खासदारांनी त्याचा पाठपुरावा करून हा स्थानिक या ठिकाणी लाईट असावा, या ठिकाणी लाईट असावं ते त्यांनी ते सुचवलेलं आहे. त्या ठिकाणी त्यांचे लावलेले आहेत. तर इचलकरंजीची इलेक्शन ही तिरंगी झालेलं आहे. इथं राहुल आवाडे साहेब आहेत, त्यासोबत मदन कारंडे साहेब आहेत आणि विठ्ठल चोपडे सुद्धा इथं अपक्ष उमेदवार म्हणून रिंगणात आहेत. तर तुम्हाला काय वाटते की नेमकं कोण निवडून येईल? कोण येणार आहे अजून छाती टोकपणे आपण सांगू शकत नाही. आता तर वातावरण दोघांचंही चांगलं आहे. मदन कारंडे साहेबांचं पण चांगलं आहे, आवाड्यांचं पण चांगलं आहे. कामाच्या जोरावर कोण मतं मागायले, कोण नवीन काम करणार आहे त्याच्या जोरावर मतं मागायला लागलेत. कुणाला बदल पाहिजे त्याच्या जोरावर मतदान होणार आहे. बदल पाहिजे का नको आता कार्यकर्त्यांनी ठरवायचं आहे. काय कुणाला बदल पाहिजे असेल त्यांनी बदल करून देतील, कुणाला आपल्याला पाहिजे आवाडे साहेब त्यांनी त्या आवाडे साहेबांना मतं देतील. तुम्हाला काय वाटतंय की तुम्हाला आवाडे साहेब परिवर्तन करतील असं वाटतंय का? आम्हाला चांगलं काम करणारा सक्षम नेता पाहिजे आहे. मग नेमकं तुम्हाला कोण पाहिजे आहे? म्हणजे तुम्ही आवाडे एवढ्या वर्षी आमदार आहेत, तर त्यांनी तुमचे प्रश्न सोडवले की नाही? जे काय सोडवायचे ते सोडवलेले आहेत त्यांनी. आज लाईटचा बिल मध्ये हे केलेलं आहे, लाईटचं काम झालेले आहेत, लाईट दर कमी आलेले आहेत, लाईटचे दर कमी आलेले आहेत. काही गोष्टी बिल आवाड्यांनी कमी केले असं तुम्हाला? शासनाकडे ते त्याचा पाठपुरावा करून मुख्यमंत्री याच्यातून झालेला आहे. हे काम तर रवी माने साहेबांनी केले असं आम्हाला इथे दिसलं. मुख्यमंत्री आता एकनाथ शिंदे असल्यामुळे रवी माने एकनाथ शिंदे समर्थक गटाचे आहेत. मग त्यांनी इथे स्टेजवर मुख्यमंत्री येऊन तिथे जाहीर केले की आम्ही वीज बिल कमी करतोय असं. पाठपुरावा करणारे 10 असले आणि ते पाठपुरावा झाल्यानंतर त्याचे श्रेय घेणारे पण असतात. म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे की आवाडे कुटुंबियाने लाईट बिल कमी करायचं श्रेय घेतले? श्रेय घेतलं असं म्हणता येणार नाही, कारण काम झालेलंच आहे ऑलरेडी. लाईट बिल कमी झालेलं आहे. थोड्या वेळापूर्वी म्हणला की आवाड्यांनी वीज बिल कमी केलं असं. आवाड्याने वीज बिल कमी केलं, पाठपुरावा त्यांच्या पत्रावर झाला, त्यांनी बघायला मिळालं, ते आम्ही बोललो. तुम्ही एक चांगल्या पद्धतीने आमच्याशी संवाद साधला. तर तुम्हाला एक जाता एक शेवटचा प्रश्न विचारतो तुम्हाला की तुम्हाला परिवर्तन व्हायला पाहिजे असं वाटते का नाही? वाटते. मग नेमकं तुम्हाला काय वाटते की कोण उमेदवार इथं निवडून आला तर बरं होईल? आम्हाला असा उमेदवार पाहिजे की त्यानं 5 वर्ष काम केलं पाहिजे. म्हणजे आवाड्यांनी काम केलं नाही तर? 5व्या वर्षी येऊन योजना काढून मी ही योजना देतो, मी तुम्हाला एवढं देतो असं करून कार्यकर्ते हुडकणारा नेता आम्हाला नको आहे. थोडक्यात कसं 5व्या वर्षी यायचं, मी ह्या कार्यकर्त्याला हुडकायचं, तो गट हुडकायचा, ह्यो गट हुडकायचा, असं गट पाहिजे हुडकून मतदान करून झालं की मी 4 वर्ष परत यायचं नाही, परत 5व्या वर्षी यायचं, मी हे काम करतो ते काम करतो, असा नेता आम्हाला नको आहे. आणि इचलकरंजीत ह्योच खरा बदल पाहिजे आहे. इचलकरंजी ही फक्त राजकारण्यांच्यावर नाचायला आले ते काय आम्हाला नको आहे.
फक्त सर्वसामान्य जनतेपर्यंत 5 वर्ष कंटिन्यू काम करणारा आम्हाला नेता पाहिजे.